कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, बाळा तुला जे हवं होतं तेच घडतंय ना? ही तुझी इच्छा होती ना? तुझा हट्ट होता. कारण मला मॅनिप्युलेट करण्यात आलं होतं बाबा. ठीक आहे, चला आपण आत जाऊन बोलूया. नाही नाही, आत नाही, आत नाही, इथेच. इथे मला सगळ्यांसमोर बोलायचंय. कशाला तमाशा करायचा आहे तुला अक्षरा? तमाशा तर तुम्ही करताय. अक्षरा, तू चांगली शिकलेल्या घरातली मुलगी आहेस. हा, तुझं हे असं बोलणं सुसंस्कृत लोकांना शोभत नाही. हो, आणि लोकांच्या घरात घुसून खोटं बोलून बळजबरीनं लग्न पत्रात पाडून घेणं हे शोभतं का सुसंस्कृत स्त्रियांना? अक्षरा बाळा, अक्षरा, हे सगळं तुझ्या मनात आहे. आपण बोलूया नंतर. सुनबाई, ऐक की, तू तू माझ्या बरोबर चल. आजी थांबा, मला आत्ताच बोलणं गरजेचं आहे. अहो, काय गरज नाही आता मास्तरीनबाई. गरज आहे अधिपती. अगं असं काय करतेस अक्षरा? मी तुला म्हटलं ना आपण नंतर बोलूया म्हणून. आता विधी चालू आहेत लग्नाचे. हॉस्पिटलमध्ये होती ना ती, म्हणून थोडी चिडचिड होते तिची, पण काही काळजी करण्यासारखं नाहीये. अक्षरा, विधी झाल्यानंतर बोलूया आपण. आई, तुम्ही घेऊन जा तिला. वय वय, हा. आणि चंचला, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझं थोबाड बघत काय उभी राहिलीस? जा, घेऊन जा तिला. अरे वा चारुलता मॅडम, कुठून आली ही भाषा? भाषा? आता भाषेचं काय? थोबाड बघत बस कसं बोलतायत ह्या? कुठून आली ही भाषा? आता भाषा हा तुझा मुद्दा आहे का? मुद्दा भाषा नाहीये, बरोबरच आहे. मुद्दा लग्न आहे. बाळा ऐक ना, हे लग्न पार पडू दे, मग बोलूया आपण. नाही बाबा, मी नाही होऊ देणार हे लग्न. ओ साहेब, ओ साहेब, द्या ना फोन माझा. ओ लय अर्जंट कॉल आहे. जर मी कॉल नाही केला ना, लय मोठा राडा होईल. ए गप्रे, इथे मोठे साहेब विजिटला येणार आहेत. तुझ्या सारख्याला वेळ दिला ना तर आमचाच इथे खूप मोठा राडा होईल. अक्षरा बाळा, काय बोलतेस तू आणि का बोलतेस असं? अगं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखी काय बोलतेस तू? बघा ना, स्वतः सगळं जुळवून आणलं आणि आता म्हणते लग्न नाही होणार. असं कसं? अगं, तुझ्या घरचं कोणीतरी ऍडमिट होतं हॉस्पिटलमध्ये. आता कसं आहे ते? तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या घरातलं कोणीतरी ऍडमिट आहे म्हणून? चारुलता मॅडमने. अहो बास करा हा खोटेपणा. अजून किती फसवणूक करणार आहात तुम्ही? बास आता. कसली फसवणूक? कोणाची फसवणूक? तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. मास्तरीनबाई, ऐका 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 माझं, आपण बोलूया. तुम्ही चला माझ्या, या तरी, ऐका तरी माझं. अहो मला सोडा, नका अडवू आता. माझं ऐका, आपण आत जाऊन मला बोलूया. अडवू नका आता प्लीज. अहो, मला बोलायचंय. डॉक्टर, काय चाललंय तुमचं? अहो, पेशंट हॉस्पिटल मधून पळून येतो म्हणजे काय? हा, वाटेत तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं म्हणजे? तुम्हाला पेशंटकडे लक्ष देता येत नाही का? एवढी लाखो रुपये फीस घेता आणि पेशंटकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे काय? सॉरी मॅडम, त्यांना मानसिक आजार आहे. त्या पॅरानॉइड होतात. त्यांनी आमच्या नर्सला देखील मारहाण केलेली आहे मॅडम. काय?
आज तर हद्द झाली. यांनी हल्ला केला आमच्यावर. यांना खरंच वेड्या झाल्यात असं वाटतंय मला. यांना खरंच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच केलं पाहिजे. या अशा बाहेर राहणं सेफ नाहीये. आज माझ्यावर हल्ला केला, उद्या अजून कोणावर हल्ला करतील. त्या काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात. इट्स ओके, इट्स ओके. हे बघा, हा मानसिक आजार आहे. तुम्ही जरा शांतपणे न्या तिला. हा, सांभाळून न्या आणि गरज वाटली तर एखादं इंजेक्शन द्या तिला, काही हरकत नाही. हा, मला नको इंजेक्शन, नको. बघा मी आधी सांगते, कुणी जवळ नाही यायचं माझ्या. लांबा लांबा, तुम्ही लांबा. हा नको, इंजेक्शन नको. अहो झोपतील त्या फक्त. काही होणार नाही तिला. अधिपती, सुलभा मंदा पकडा त्यांना. तुम्ही पटकन इंजेक्शन घेऊन या. सोडा सोडा मला. अहो काय करताय? अहो लांबा, मास्तर- मला नको इंजेक्शन. खबरदार जर एक पाऊल पुढे टाकलं तर. लांबा. अरे मला नको इंजेक्शन, मला काही झालेलं नाहीये. मास्तरीनबाई ऐका तुम्ही माझं. बजरंग दिसतो की नाही आपल्याला? दिसत नाही, तो येतो. अगं बजरंग जेलमध्ये आहे, तो कुठून येणार? डॉक्टर द्या ना तुम्ही तिला इंजेक्शन. खबरदार, खबरदार एक पाऊल पुढे आलात तर. इतके दिवस मला गुंगीचं औषध देऊन तुमचं समाधान झालेलं नाहीये का? अक्षरा मॅडम, काम डाऊन प्लीज, काम डाऊन. असं नको करूस बाळा, तुला ट्रीटमेंटची गरज आहे. अहो कसली ट्रीटमेंट, कुठली ट्रीटमेंट? किती वेळा सांगू, मला काहीही झालेलं नाहीये. सिक्युरिटी, सिक्युरिटी, धरा तिला. काहीही बरळतीये ती, वेडी झालीये ती. जरा डॉक्टरना मदत करा, तिला इंजेक्शन देऊ द्या. धरा तिला. अधिपती, अधिपती प्लीज त्यांना सांगा ना, मला काही नाही झालंय. तुम्हाला माहितीये ना मला वेळ नाही लागले, त्यांना सांगा ना प्लीज. काय काय बघा, मला बोलायचंय, मला सांगायचंय काहीतरी. मला सांगू द्या, नंतर तुम्हाला हवा तो निर्णय घ्या प्लीज. सांगा ना त्यांना अधिपती प्लीज. थांबा थांबा जरा, तुम्ही थांबा, जावा माग. घाबरू नका. अधिपती थांब. थांबा आई साहेब, जरा यासनी शांत होऊ दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.